तर मंडळी, मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आपल्या या चॅनलवरती अतिशय साध्या, सिंपल, कमी खर्चाच्या घरगुती रेसिपीज अपलोड करत राहते, ज्या तुम्ही कधीही बनवू शकता घरी आणि एन्जॉय करू शकता. तर अशा प्रकारचे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आशा करते नवीन लोकांनी आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब, फॉलो आणि आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर या व्हिडिओची लिंक जरूर शेअर केली असेल. तर वळूयात आपण आपल्या रेसिपीकडे. तर रेसिपीसाठी पूर्वतयारी या ठिकाणी करून झालेली आहे माझी. तर या ठिकाणी आता कुकरमध्ये एक एक इन्ग्रेडियंट टाकून घेणार आहे. गॅस चालू करून झालेला आहे आपला. मीडियम गॅसवरतीच आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहेत. छान आपलं कुकरचं भांडं म्हणजे कुकर गरम होत आहे. पटकरणे या ठिकाणी बटर टाकून घेतलेलं आहे, छोटासा तुकडा. त्यासोबत या ठिकाणी थोडं तेल घातलेलं आहे, जेणेकरून बटर या ठिकाणी करपणार नाही. लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, जवळजवळ ह्या 5 आहेत. आणि 1 इंच इतकंच आलं आहे, त्याला कापून घेतलेलं आहे. आपल्याला ह्याला कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. छान कलर बदलला की मग आपल्याला बाकीचे घटक घालून घ्यायचे आहेत. अतिशय सोपी रेसिपी आहे. थंडीचे दिवस आहेत, म्हटलं गरमागरम सूपची रेसिपी शेअर करावी. तर ही आहे आपली टोमॅटोच्या सूपची रेसिपी. काळी मिरी 2 घेतल्या आहेत, या ठिकाणी टाकून घेणार आहे. मस्त फ्लेवर येतो त्याने सूपला. मस्तपैकी आपली ही फोडणी बनत आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. आणि लिंक आपल्या चॅनलची आवडती व्यक्तीला, नातेवाईकांना जरूर शेअर करा. तर या ठिकाणी लसूण आणि आल्याचा रंग बदललेला आहे. पटकरनं अर्धा कापलेला कांदा टाकून घेतलेला आहे. बारीक मस्त कापून घेतला होता त्याला. 1 मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत, तेही इथं घालून घेतलेले आहेत. कोथिंबिरीची देठं घेतली आहेत थोडीशी, ते पण या ठिकाणी फोडणीमध्ये घालून घेतले आहेत. 2 टोमॅटो आहेत, मस्त धुवून स्वच्छ करून कापून घेतलेले आहेत. मोठे मोठे तुकडे केलेले आहेत. मिक्स करायचं आहे पूर्ण मिश्रण. छान परतवून घ्यायचं आहे. अतिशय सोप्या रेसिपीज पण टेस्टी अशा रेसिपीज नेहमी या चॅनलवरती अपलोड होत राहतात. फोडणीमध्ये या ठिकाणी आता मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार. पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. त्यापूर्वी थोडीशी चवीनुसार साखर घातली आहे, अगदी फ्लेवर्ससाठी. छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे त्यालासुद्धा. त्यापूर्वी आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, चवीनुसार घाला तुम्ही. या ठिकाणी मी छोटा अर्धा चमचा घातलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला याला 2 शिट्टे घ्यायचे आहेत. त्यापूर्वी पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये. पाणी फार जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर ते ओतू जाईल. कुकरचं झाकण लावून घेत आहे. मस्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत.
2 शिट्ट्या झाल्या की मिक्सर पूर्ण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. नंतर टोमॅटोचे साल्टं वेगळी करणार आहे. टोमॅटोची साल्टं वेगळी करून झाली की आपल्याला याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. जितकं तुम्हाला आवडेल बारीक तितकं करा. कॉर्नफ्लॉवर वगैरे घालण्याची गरज नाही आहे, कारण हे तसंही घट्टच बनतं. पण तुम्हाला आणखीन थिकनेस हवा असेल तर कॉर्नफ्लॉवर तुम्ही घाला याच्यामध्ये आणि उकळवून घ्या 1 उकळी. तर या ठिकाणी मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. अगदी बारीक वाटलेलं नाही आहे, कारण थोडं थोडं मधून अधून आपल्याला कसं दाताखाली टोमॅटो किंवा लसूण वगैरे आलं की छान वाटतं. तेही थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम सूपमध्ये. मला तर आवडतं. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे चाळणीमधून गाळून घ्या. अतिशय झटपट बनणारी ही अशी आपली ही रेसिपी आहे आजची. आशा करते की तुम्हाला आवडली असेल. तर पटकन ह्या चॅनलला लाईक करा आणि झटपट करून पहा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये.